नमस्कार. जुन्नर टाइम्समध्ये स्वागत आहे. आपण आता चर्चेत असलेला विषय म्हणजे येणेरे गावामधल्या ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जी घटना घडली होती त्याबाबत वेगवेगळे आरोप प्रत्यारोप झालेले. याच्यामध्ये आपण सर्वप्रथम ज्यांना मारहाण करण्यात आलेली होती त्यांच्या नातेवाईकांना भेटलो. त्यांनी सांगितलं का आमच्या पेशंटला हा कुत्रा चावल्यामुळं तो आजारी होता आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस तो दुसऱ्या दिवशी तो काम करत असताना त्याला वेगवेगळ्या असं विचित्र वाटायला लागलं, इतरांना चावशी वाटणं किंवा ओरबड वाटणं आणि त्यासाठी तो दवाखान्यामध्ये गेला असता तिथल्या ज्या डॉक्टर असलेल्या एका तरुणीनं त्यांना तपासण्याऐवजी लक्षणं सांगत असताना गैरसमज करून घेतला आणि स्वतःच्या नातेवाईकांना बोलवलं आणि त्या आलेल्या त्या 3 जणांनी कोणताही मागचा पुढचा विचार न करता नवलेंना बेदम अशी मारहाण केली. त्याच्यामध्ये त्यांच्या डोक्याला 7 टाके पडलेत, हाताला फ्रॅक्चर झालेले, पायाला फ्रॅक्चर झालेलं आहे. परंतु यानंतर जेव्हा त्या MBBS असलेल्या डॉक्टर तरुणीचे जे भाऊ होते, जे मंत्रालयामध्ये कार्यरत आहे, ते आम्हाला भेटले. त्यांनी आम्हाला सांगितलं की काय बातमी तुम्ही बंद करा, डिलीट करा, हे सगळं चुकीचं आहे, तो माणूस बेवडा आहे आणि तो माणूस असंच वागतोय वगैरे. तर आम्ही तर ती काय त्यांना व्यवस्थित समजावून सांगितलं की तुमची काय प्रतिक्रिया असेल तर ती द्या, परंतु त्यांनी काही प्रतिक्रिया दिली नाही. आता आपण आलेलो येणेरे गावामध्ये काही नागरिक आहे. नमस्कार. नमस्कार. तुम्ही त्या यांना ओळखता का, संजय नवले? हो, ओळखतो ना. काय करतात ते? ते फवारणीची कामं करतात. गावोगावी जाऊन शेतकऱ्यांच्या आंब्याची फवारणी करतात. ते कसं काय माणूस वाईट आहे? माणूस चांगला आहे, माणसाबद्दल काही विषय नाही. आज झालेला प्रकार अतिशय गलिच्छ आहे. त्यांच्यावर जे मारहाण केलेली आहे, शहानिशा न करता त्यांनी ही मारहाण केलेली आहे. मेन डॉक्टरची त्या लेडीज यांनी संपर्क साधून हा पेशंट आलेला आहे हे शहानिशा करून मग तिनं तिच्या भावांना फोन करायला लागत होता. ते न करता परस्पर ती भावांना बोलवून त्याला मारहाण अतिशय चुकीचं झालेलं आहे. त्यामुळे हे संपूर्ण गाव हे संजय नवले यांच्या मागं आहे. परंतु गावामध्ये मी त्या दिवशी आलो होतो तर काही लोक प्रतिक्रिया देत नव्हते, म्हणत होते अन्याय, परंतु प्रतिक्रिया द्यायला टाळटाळ करायची. हो, सत्य काय ते नंतरला लोकांना कळलेलं आहे. आजही स्टाफमधली लोक तिथली स्टाफमधली लोक म्हणतात संजय नवले तर काही चुकी नाही याच्यात. आता हळूहळू पुढे सगळे उलगडा होत चाललेला आहे या गोष्टीचा. तुम्हाला कशी इन्फॉर्मेशन कळली? असं आम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर ना आम्हाला वस्तुस्थिती म्हणजे तिथले स्टाफ आहे त्या 2-3 महिलांनी आम्हाला सांगितले त्यांची काही चुकी नाही, या अशी घटना त्यांनी करायला नव्हती लागत. तुमचं काय नाव? नाही, तुम्ही आत्ताच बोल, प्रदीप गोगरे. तुम्ही आत्ताच बोलले आम्ही प्रतिक्रिया गावातली देत नव्हती. काल जी तुम्ही बाईट टाकली ती लक्षणं पहिली लोकांना असं वाटायचं काय नक्की प्रकार आहे, पण ते बाईटमध्ये स्पष्ट दिसते का ते लादी वरखडा घेतात, म्हणजे त्याला ते लक्षणं. आणि ते गावात ते 2-3 जणांना बोललं ती लोक म्हणतात त्या लक्षणं दिसत होती. एवढा बेशुद्ध अवस्थेत तो खरडीत होता. याचा अर्थ 100% त्याच्या भोवती झालेलं हे चुकीचं झालेलं आहे. दारू पिऊन तो वाईट नजरेने तिथं गेला असं त्या नातेवाईकांचं म्हणणं. हा विषय असा आहे, संजय नवले आम्ही पहिल्यापासून ओळखतो या कुटुंबाला. गावात आत्तापर्यंत आमची लहान आता 12वीला मुलगी जाताना सुद्धा तो ललडवानी बोलणार, त्याला एक ते माणसं त्यातली नाहीची. त्या कुटुंबाचं गाव पार आम्ही बारीकपणापासून त्यांना ओळखते. तो आरोपच चुकीचा आहे तो मुळात. त्यांच्यावर एक विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय, माहिती आहे का? नाही सांगता येत. तुम्ही काय सांगाल भाऊ? नाही, बरोबर आहे. आता प्रदीप आणि ईश्वर हे बोलले एकदम सत्यवर वस्तुस्थिती आहे. कसं होतं, ह्या विषयाची शहानिशा कुठेतरी व्हायला लागत होती आणि मग पुढचं पाऊल डोळे कुटुंबियांनी उचलायला लागत होतं. हे चुकीचं आहे. असं लगेच येऊन मारहाण करणं, एखाद्या विनयभंगाचा केस लावणं, थोडीशी शहानिशा करून डॉक्टरांना विश्वासामध्ये घेऊन, सायकांना विश्वास घेऊन हे पुढचं पाऊल त्यांनी घ्यायला लागत होतं. पण आता सगळे गावकरी इकडे जमलेले आहे. काय चर्चा आहे एकंदर गावामध्ये? चर्चा हीच संजय नवले म्हणजे दोषी नाही, याच्यामध्ये अन्याय झालाय. अन्याय झाला 100%. बरोबर आहे. काय सांगाल साहेब? नमस्कार. त्या दिवशी तुम्ही सरकारी दवाखान्यामध्ये बाईट घ्यायला आलते, त्या दिवशी आपण जी काही घटना बघितली, रक्ताचं थारोळं पडलं होतं. त्याच्या अगोदरची घटना अशी काय, सरपंच साहेबांना आपण तिथं बोलावलं होतं नवल्यांनी. सरपंच साहेब ते आल्यानंतर तुम्ही त्यांना विचारणा केली का तुम्ही काही बोलणार आहे का, तर ते म्हणले मी या संदर्भात काही बोलू शकत नाही. तुम्ही त्यांना दुसरा प्रश्न केला का झालेली घटना ही योग्य आहे का ही अयोग्य आहे, तर ते तुमच्यासमोर म्हणलेले ती घटना अयोग्य आहे.
आत्तापर्यंत आम्हाला काहीच माहिती नव्हतं. सरपंच साहेब या गोष्टी त्यांना कल्पना होती नाही नव्हती काहीच घटना आम्हाला काहीच माहिती नव्हती. त्या दिवशी आम्ही तिथं होतो तरी आम्ही त्या बाईटमध्ये मी काहीच बोललेलो नाही. ज्या वेळेस आम्ही शोधत होतो नक्की या घटनेमागं काय चाललंय, कशाने काय झाले, काय सगळं गोत्यातच होतं, अंधारात होतं सगळं. त्या दिवशी आम्ही त्या घटना बघितल्यानंतरून काल तुम्ही तो व्हिडिओ प्रसारित केला त्याच्यामध्ये सरपंच साहेबांचा आवाज येतोय. त्याच्यावरून आम्हाला 100% जाणवलं का सरपंच साहेब घटनास्थळी उपस्थित होते. मग सरपंच साहेबांनी ज्यावेळेस संकेत नवलेला पहिला फोन केला का तुमच्या चुलत्यांचा ॲक्सिडेंट झालेला आहे, गुन्हा करण्यापेक्षा गुन्हा जो लपवतो तो सगळ्यात मोठा दोषी आहे असं माझ्या नजरेत मला वाटतं. आणि हे गरीब कुटुंब आहे. हे संकेत झालं ते सोहम झाला, सोहम तर 12वीला का 11वी-12वीला काहीतरी असेल, तो त्याचा भाऊ साहिल असेल. अतिशय गरीब कुटुंब आहे, हातावरती पोट आहे साहेब त्यांचं. काय परिस्थिती झाली आहे त्या मायमाऊलीवरती तिचंच तिला माहिती. आणि आज सुद्धा अंगावरती काटा येतोय बोलताना. किशोर दासकर पाठीमागे सुद्धा त्याची फक्त आई आहे आणि बायको आहे. उद्या मला सुद्धा याच्यात वरमाडलं जाणार, 100% वरमाडलं जाणार. राजकारण हे अशा प्रकारे खेळलं जाते आजच्या ठिकाणी. याच्या पाठीमागे पण गाव चालत होतं. गावात आमच्या असा सलोखा होता, कोणताही निर्णय घ्यायच्या वेळेस पंचमंडळी किंवा बुवा गावातली कमिटी एकत्र यायची मग तो निर्णय घेतला जायचा. आणि आजची परिस्थिती अशी आहे का कोणालाच काही विचारात घेतलं जात नाही. हम करो सो कायदा, मी जे म्हणन तेच होईल आणि तेच चालू आहे आज. काही याच्यात तथ्य नाही. पहिल्यांदा लक्ष्मण तात्या होते, स्वर्गीय आमचे आदरणीय ते होते. बाजीराव शेट आहेत, उल्हास शेट आहेत, आमचे MKD दादा आहेत, अमित ढोले आहेत. आज सगळेजण एकत्र येत होती मग तो निर्णय घेत होती. आजची परिस्थिती अशी आहे का कोणत्याही काही घटना आली का जा तुम्ही कंप्लेंट करा. ही आज परिस्थिती येणारमध्ये तुम्ही आज या 2-3 वर्षात तुम्ही घटना बघा, तुम्ही किती पोलीस स्टेशन वाढले हे आज बोलणार नाहीत काही जण, पण आहे ना तुम्ही चेक करा आज घटना किती आहेत ना पोलीस स्टेशनला किती नोंदी झाल्या येणेरच्या शुल्लक कारणावरून. ती इथं न मिटवता डायरेक्ट मान आहे. 1 मिनिट थांबवतो. ठीक आहे, जरा प्रोसेस गावची चुकली असेल. मला सांगा, तुम्ही म्हणले का अमोल भुजबळांचा आवाज येत होता आणि अमोल भुजबळांनी सांगितलं का तुमच्या नातेवाईकाचा ऍक्सिडेंट झालाय, म्हणजे मारहाण झाली होती, अमोल भुजबळांना माहिती होतं. आता बघा ते अजून प्रकाश होतात यायचे. मी अजूनही त्या गोष्टीला फुल स्टॉप देत नाहीये. CCTV ज्यावेळेस आमच्या हातात येईल त्यावेळेस 100% आम्ही तो अजून रोख वाढू सरपंच साहेबांवरती का बाबा तुम्ही असं का केलं, का त्या घटनेला तुम्ही लपवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे अजून बऱ्याच गोष्टी उजळता येणार आहेत. आणि मी तर म्हणतो आत्ता सुद्धा सरपंच साहेबांना वेळ आहे, त्यांनी स्वतः समोर यावा आणि त्या झालेल्या घटनेला पूर्णविराम द्यावा. जर काय आमच्या हातात ती पुरावा सापडला का बा या गोष्टीतून या गोष्टी घडल्या आहेत त्याच्या पाठीमागचं मग आम्ही कारण शोधत राहू. आणि लपवलं जाते CCTV का लपवलं अजूनपर्यंत देत नाही म्हणजे काय याचा अर्थ काय होतो. सर्वसामान्याला या गावात न्याय नाही राहिला असं वाटायला लागले गोरगरिबांना. आज तुम्ही याच्यात बघा तुम्ही किती जण श्रीमंत आहे, सगळ्यांच्या हातावरती बोट आहे. आज त्या नवल्या कुटुंबावरती वेळ आहे, उद्या दुसऱ्या वेळ येणार आहे. आणि 100% तुम्ही लिहून घ्या, ही वाईट आहे ना, ही वाईट डिलीट होणार नाही. तुम्ही ही गोष्ट ध्यानात घ्या. गोरगरीब जनता आहे, आज त्या नवल्यांवरती वेळ आहे. सगळ्यांना आवाहन करतो, एक लक्षात घ्या, मला कोणत्या गोष्टींना दुजोरा द्यायचा नाही. जी सत्य घटना असेल, आज जर नवले जर कुटुंबावर जर दोषी असेल तर 100% नवलं कुटुंबावरती केस झालेलीच पाहिजे, कारवाई व्हायला पाहिजे. केस ऑलरेडी झालेली आहे पण त्याची सत्यता अजून बाहेर यायची. आरोप जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत आरोपी मानला जात नाही. पण आमच्या आज आम्ही तुम्हाला ठामपणे सांगतो का आरोपी सगळ्यात पहिला महत्वाचा जर कोणी असेल तर सरपंच अमोल भाऊ भुजबळ हे आरोपी आहेत आणि असणार, 100% असणार. याचा दुजोरा काय देतोय, कारण की सगळ्यात पहिल्यांदा फोन केलाय कोणी, अमोल भुजबळनी संकेतला. सगळ्यात पहिल्यांदा फोन आला अमोल भुजबळचा संकेत नवलेला का तुझ्या चुलत्याचा ऍक्सिडेंट झालाय. जर तुम्ही त्या घटनास्थळी आहेत तर तुम्ही घटना लपवली का. जर तुम्ही एखादा गुन्हा लपवताय तर सगळ्यात मोठा दोषी हा तोच असतो जो गुन्हा लपवतो. मला एवढंच बोलायचं, बाकी नाही काय. आणि अजून आम्ही बोलणार, अजून काही गोष्टी बाहेर आल्यानंतर आम्ही स्पष्टपणे बोलणार. तुम्ही ठाम बोला ना, काय राजकारण काय झालंय काय. नाही आता हे बघा, मला काही ते राजकारणावरती बोलायचं नाही. राजकारण जे गलिच्छ होत चाललंय त्याच्यावरती आम्ही अजून पुरावा सापडल्यानंतर बोलू त्याच्यावरती. आमच्याकडे सगळं काय आम्ही जमा करून ठेवलंय, फक्त वेळ आल्यानंतर बोलू त्या गोष्टीवरती. तुम्हाला अमोल भुजबळांनी काय सांगितलं? 5:30ला मला फोन आला
आपलं अमोलचा सरपंचाचा का तुझ्या चुलत्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे एवढंच सांगितलं आणि फोन लगेच कट केला त्यांनी. मी लगेच चुलतीला फोन केला घरी, नानांचा ॲक्सिडेंट झाला आहे, तात्यांना घेऊन दवाखान्यात जा. तर नानीने तात्यांना सांगितलं. हे तिथं नानी पाहिल्या गेल्या, हे येस्तवर त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं होतं. ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं, लगेच गाडी काढून दिली. हे तिथं पोचल्या यांना पाहू नाही दिलं नाही, काहीच नाही. भुजबळ होते का तिथं? होते ना तिथं. आता मी गाडीवरती असतो त्याच्यामुळं आपल्याला तिथलं काय एवढं सांगता नाही. नमस्कार. माहिती घटना तुम्हाला काय बोलायचं नाही? आम्हाला नाही का तुम्हाला नमस्कार. काय लोक बोलत नाही, घाबरतात का काय? घाबरती नाही, त्यांच्या मनात जी धाकधूक आहे ना ते माहीत नसल्यामुळे त्यांना काय योग्य झाले काय नाही. जो अन्याय झाला आहे माझ्या भाऊ तो फक्त चुकीचा झालेला आहे, एवढंच, बाकी काय नाही. तुमचा भाऊ दारू पितो नाही म्हणून ते टीका होती आता. टिकाव होती, जाऊ द्या, टिकाव होऊ द्या. कोण दारू पेत नाही, सगळी पेतात, असा विषय नाही. पण दारू पिऊन तो असा कधी वाईट करणार नाही, मला आत्मविश्वास आहे. ते म्हणतात का आमची मुलगी कुठेतरी शाळेत पहिली आलेली आहे, ती कशी काय खोटं बोलत? कसं काय असं थोडंच पहिली आली आणि दुसरी आली काय, हे काय त्याच्या इच्छावर ठरलेलं असतं का? हां, तिच्या इच्छावर ठरलेलं असतं का? अन्याय झाला हे मान्य आहे माझ्या भावावर, एवढंच बस. पण गावकऱ्यांचं काय म्हणणं आहे आता? गावकरी आपण सगळे सांगतील ना, काय तुम्ही घ्या गावात चर्चा करा. आता मी गावकऱ्याला विचारलं तर कोणी बोलत नाही बहुतेक. ते थोडंसं काय होतं, तुम्ही अचानक आला त्याच्यामुळे ते माहीत नाही. ती वेळ येईन का त्यावेळेस ही लोक बोलणार, तोपर्यंत कोणीच बोलणार नाही. गावात अशी परिस्थिती आहे, लोक घाबरतात ते का अजून काही त्याच्या पाठीमागे गोष्टी आहेत, नाही सांगू शकत आपण. प्रत्येकाच्या मनात आपण शिरून नाही बघू शकत. बघा, ज्यावेळेस तुम्ही कॅमेरा तिकडे वळवला त्यावेळेस गर्दी काय होती, आणि आता माझ्या बरोबर बोलताय तुम्ही तर गर्दी काय. नाही, विषय असा आहे साहेब, ऐका, आम्ही या विषयावर ठामे. संजय नवले जर दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई 100% व्हावं. आम्ही काय म्हणजे यांच्या बाजून नाही, पण तो दोषी नाही, शहानिशा करून त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, अन्याय नाही आला पाहिजे. आमचं प्रामाणिक इच्छा आहे, एखाद्यावर अन्याय झाला नाही पाहिजे. सीसीटीव्ही फुटेज का देत नाहीत काय सांगा? आम्हाला तेच म्हणायचं, ते का नाही देते, वरतून दबाव असल्यामुळं ते सीसीटीव्ही फुटेज देते नाही. मिळत नाही. तात्या नवले गेले, संकेत गेला, अजूनपर्यंत सीसीटीव्ही काय मिळत नाही. आता जायला पाहिजे, दवाखाना देत नाही आणि पोलीस स्टेशन पण देत नाही. म्हणजे याच्या पाठीमागे काय नक्की काय शिस्त आहे? आता एक म्हणजे माझे मामा आहेत जे आंबेगाव तालुक्यात, त्यांच्या इथे अशी घटना घडली होती. तर पोलीस पाटील गावकीचे माणसं असले तर त्यांना CCTV देण्याचा अधिकार आहे, सरकारी मालमत्ता आहे. इथं बघता आम्ही पोलीस स्टेशनला अर्ज घेऊन गेलो का चला तुम्हाला द्यायचा अधिकार नाही, आम्ही आमचं बघू, हेच उत्तर चालू आहे आम्हाला, बाकी काहीच नाही. डायरेक्ट या भाषेत आम्ही डॉक्टरांना भेटलो तिथं दवाखान्यात, ते बोलतात आपल्या याच्या अधिकाराने घ्या, माहिती अधिकार. बरं, मला आता शेवटी तुम्हाला काल एक गुन्हा दाखल केला 3 जणांच्या विरोधात, समाधानी आहे का तुम्ही? समाधानी अजिबात नाही. तात्पुरता जबाब घेतला गेलाय, त्याला व्यवस्थित विचारलं गेलं नाही. आणि नंतर ती काय लावली असतील कलम, ती साधी कलम आहेत, त्याच्यामध्ये काय बेलेबल होऊ शकतात ते. परंतु आम्ही यानंतर संपूर्ण घटनाक्रम, हाती आलेले फोटो वगैरे सगळे SP साहेबांकडे मेल केलेला आहे. पुढून त्यांनी ती संपूर्ण माहिती घेऊन त्याच्यावर कारवाई करावी, या गोष्टीचा शहानिशा करून जे काही घडलं आहे ते प्रकाशात आणावं. आता ह्या गावात, आमच्या गावामध्ये आता किती 15 ऑगस्ट ना, 15 ऑगस्टला तंटामुक्तीची नियुक्ती झाली. नवीन अध्यक्ष आहेत बघा, त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचली का पहिले त्यांना विचारा. गावचं काय ठरतं, जर गावात काही वातावरण थोडंसं विषय झालं असेल तर पहिलं तंटामुक्ती, पोलीस पाटील समोपचाराने पहिलं झालं पाहिजे. त्यांना विचारलं का विचारा, पोलीस पाटील पण इथं आहे. नमस्कार. नमस्कार, राम उत्तम गोगरे. कधी झाली नियुक्ती? 15 ऑगस्ट बरेच 2000. दिवस झाले. काय माहिती आहे का घटना? पण ही घटनेचे माझ्यापर्यंत काही आलंच नाही, सरपंचांनी सांगितलं नाही का काय झालं? नाही सांगितलं. पाहिली असेल तुम्ही युट्यूबला, हे यूट्यूबला बघितलं ना, आता 2 दिवस हे यूट्यूबला बघितले. काय वाटतं तुम्हाला एक घटना बघून? सगळी तंटामुक्ती अध्यक्ष आहे, तुम्ही कोणाची बाजू घ्यावा असं माझं म्हणणं नाही, तुम्हाला काय वाटतं ते सांगा. बाजूचा सर विषयच नाही साहेब, म्हणजे आता काय आलंच नाही माझ्या याच्यापर्यंत, तर काय आता आपण. मग बाकीच्या काही गोष्टी बाबत तुम्हाला विचारणं होते का? काहीच झालेच नाही. मी तेच सांगतोय पहिल्यापासून का माझ्यापर्यंत असं काही आलेच नाही का हे बरोबर आहे का चुकीचं आहे काय असं म्हणायला आलेच नाही. जे काय गुन्हा थोडक्यात दडपायचा प्रयत्न आहे असं म्हणायचं. आता ते काय झालं कसं झालं ते त्यांना माहिती राव. डोकं फुटलं, मग त्याच्यानंतरून त्यांनी केस वळण जे वेगळं दिलंय
काय झाले हे त्यांना माहिती, जे प्रथमदर्शनी ते होते ना त्यांनाच त्या गोष्टी माहिती आहेत. आपण फक्त आता हे आम्ही कालपर्यंत बोलत नव्हतो. आम्ही ज्यावेळेस कालची बाईट ते व्हिडिओ आली ते वर मारताना बघते वाईट वाटलं. आणि ज्या गोष्टी आहेत ते ज्यावेळेस तुम्ही पहिली ज्यावेळेस तुम्ही त्यांची बाईट घेतली होती संजय नवलेंची, त्यावेळेस त्यांनी जे सांगितलं तेच ते कृत्य दिसतंय ना. जर कृत्य दिसलंच नसतं तर लोकांनी त्याच्यावरती विश्वासच नसता ठेवला. आणि तो ऑलरेडी बेशुद्ध अवस्थेत तो त्या कृती करतोय. आणि जर त्याच्यातूनही तुम्ही जर म्हणत असतील तो मुद्दामून करतोय ते, तर मग तुमच्या ज्ञानिक बुद्धीला आमचा साष्टांग नमस्कार दंडवत टाकायला लागेल. म्हणजे जशी लोक अशी दंडवत टाकीत जातात ना आपल्या पंढरपूरच्या विठ्ठलाला भेटायला, तसं तुमच्या बुद्धीला भेटायला आम्हाला तिथपर्यंत लोटांगण घालत यायला लागेल. अशी परिस्थिती आहे. किवेलवाणी प्रकार आहे सगळा. तर या गावामध्ये कुठे आहेत घोगरे? संतोष शेठ, नमस्कार. ही गावातली घटना माहिती का? गावातली घटना दवाखान्यातली? हो 2 दिवसापूर्वी कळली मला. मी तुमचंच हे पाहिलं, चॅनलला पाहिलं. परंतु तो CCTV ताब्यात घेऊन त्याची शहानिशा व्हावी अशी डिपार्टमेंटलाही विनंती आहे. आणि डिपार्टमेंटने योग्य तो सगळ्यांना न्याय द्यावा. येणेरे गावामध्ये येऊन आपल्या या काही ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया घेतल्यात. एक मात्र खरं आहे का अनेक लोक कुजबुजत आहेत की ही घटना घडलेली चुकीची आहे, परंतु काहीतरी काय आहे मला काही सांगता येणार नाही. लोक कॅमेऱ्यापुढं बोलायला मागत नाही आहेत. खरं तर ही घटना घडायला नको हवी होती. आणि तो काय पेशंट गेला होता त्या उपचारासाठी आणि तो त्याचे लक्षणं सांगत होता. आणि डॉक्टर महिला आहे, MBBS झालेली आहे. तिने देखील लगेच आपल्या शैक्षणिक अनुभवाचा वापर करून नक्की काय घडलं आहे, तो का असं करतोय विचित्र, याची माहिती त्यांच्या सिनियर ऑफिसरला द्यायला हवी होती. परंतु असं न करता तिला वाटलं का हा माझा काय छेड काढतोय की काय, आणि तिने तिच्या नातेवाईकांना भावांना बोलवलं आणि भावांनी मागचा पुढचा विचार न करता त्याला बेदम मारहाण केली. आता त्यांचे ते भाऊ पण कबूल करतात मारहाण केली आम्ही, तो दारू पिऊन आला होता ना असा आला होता आणि त्याने असं हे केलं त्यामुळं आम्ही हे केलं असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे दारू पिऊन येणं म्हणजे गुन्हा आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. जरी तो दारुडा जरी असला आणि तो जर दवाखान्यामध्ये उपचारासाठी गेला होता, कोणाच्या घरामध्ये गेला नव्हता, परंतु झालेली घटना अतिशय हे आहे. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा झाला का 8 दिवसापासून ते नवले हेलपाटे पोलीस स्टेशनला मारत होते आणि त्यांना अक्षरशः पोलीस हुसकावून लावत होते यानं ते कारणावरून इलेक्शन चालू आहे अमकं चालू आहे. आणि ह्या सगळ्या बातम्या आल्याच्यानंतर कुठेतरी प्रशासनाला जाग आली आणि त्यांनी तो गुन्हा दाखल केलेला आहे. परंतु त्यांचं म्हणणं आहे हा गुन्हा हा किरकोळ स्वरूपाचा आहे. आणि मला एक म्हणायचं काय आहे का तुम्ही जरी शिक्षित असाल उच्च पदस्थ असाल परंतु इतका माज भरा नाही. हा माज आहे ना, माज मोठ्या तळाला घालू शकतो. ज्यावेळी आम्ही बातमी केली त्यावेळीसुद्धा आमच्याशी तसंच पद्धतीने बोलण्यात आलं. त्यांचं पद्धत बी वेगळीच होती बोलण्याची. आम्ही मंत्रालयामध्ये आहे, असं आहे तसं आहे, माझी बहीण अशी आहे तशी आहे. त्यांचा माज खूप आहे. ठीक आहे, आम्ही त्यांना सविस्तर सांगवतो की साहेब तुमचं जर चुकीचं झालं असेल तुम्ही बाईट द्या. ते म्हणले बाईट वगैरे देणार नाही, असं नाही तसं नाही. व्हिडिओ डिलीट करायला लावत होते, पण गोरगरिबावर अन्याय होतो आहे. मी तरी स्वस्त बसलो नाही, तो व्हिडिओ डिलीट केला नाही. जरी दबाव आला पुढं मला त्रास झाला तरीसुद्धा. परंतु हे जे घडतं आहे ते अतिशय चुकीचं घडतं आहे. आणि जर MBBS असलेल्या व्यक्तीला असं जर ज्ञान नसेल, लक्षणं समजत नसतील, तर मग हे दुर्दैवी व्यवस्थेचं आहे. आणि त्यातल्या त्यात विषय का MBBS डॉक्टर आणि त्यांना गावातच नियुक्ती भेटती म्हणजे हे वशिला. ठीक आहे, आता ही कुजबूज करणार लोक, काय विषय नाही आहे. परंतु जे काय सत्य आहे ते आपण मांडणार. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या सगळ्या प्रकाराची चौकशी करावी. यांची नियुक्ती ह्याच गावात का दिली, यांनी असं का केलं आणि यांनी हे मारहाण का करायला लावली, नंतर असं मारहाण लपवण्यासाठी ॲक्सिडेंट झाला आहे हे का भासवलं आणि त्याच्यावरच चुकीचा गुन्हा का दाखल करायची गंभीर दखल घ्यावी. अन्यथा कुणी त्या दवाखान्यामध्ये उपचारासाठी जाणार नाही. एखादा जर गेला तर त्याच्यावरच मार खायची वेळ येते का काय असा प्रश्न निर्माण होईल. पाहत राहा जुन्नर टाइम्स, येणेरे तालुका जुन्नर.